नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमधील पेसा क्षेत्रातील जी भरती आहे त्यासाठी आपलं ग्रामसेवक रिव्हिजन सिरीज सुरू आहे। त्यातील तांत्रिक घटक या विषयातील समाजशास्त्र विषयक ज्ञान या सब्जेक्टवर आपण आज माहिती बघणार आहोत। हा आपला पार्ट 1 असणार आहे। 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ असणार आहे। तर समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा अभ्यास करणे म्हणजे समाजशास्त्र होय। यात मानवी समाजाचा उदय असेल, विकास असेल आणि मानवी समाजाची संरचना व त्यांचे कार्य याचा अभ्यास केला जातो। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट कॉम्ट आहेत, त्यांनी सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र अशी व्याख्या केली होती। ऑगस्ट कॉम्ट यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा एक ग्रंथ लिहिला होता। हा ग्रंथ तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतात। ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक म्हणतात। सी राइट्स मिल यांनी 1959 मध्ये द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिलं होतं। हा संपूर्ण फॅक्च्युअल डाटा आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर समाजशास्त्राचे स्वरूप, त्यामध्ये समाजशास्त्र हा एक अनुभवधिष्ठित विज्ञान आहे, म्हणजेच अनुभवावर आधारलेला एक विज्ञान आहे। यामध्ये सैद्धांतिक किंवा उपयोजित विज्ञान आहे। समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे। समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे। समाजातील संरचनात्मक व विघटनात्मक घटकांचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो। त्यानंतर समाजशास्त्राची व्याप्ती आहे। समाजशास्त्र हे जैव समाजशास्त्र असू शकते, कलेची असू शकते, विपणन बाजाराची असू शकते किंवा दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे शास्त्र असू शकते। यामध्ये एक महत्त्वाची माहिती म्हणजे ऑगस्ट कॉम्ट व डर्खाइन यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला होता आणि फ्रान्स ही समाजशास्त्रज्ञाची भूमी अशी मानली जाते। त्यानंतर समाजशास्त्राचे महत्त्व आहेत, आपल्याला माहीत असलं पाहिजे समाजशास्त्राचे महत्त्व काय आहेत, आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतात। त्यामध्ये समाजशास्त्र हा समाजाचा शास्त्रबद्ध पद्धतीने अभ्यास करतो, समाजातील विविध संबंधी ज्ञान देतो। त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होते समाजशास्त्रामुळे। समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे। सामाजिक समस्यावर उपाय शोधणे हे समाजशास्त्राचे महत्त्वाचे काम आहे। समाजशास्त्र हा माणसाला काळानुरूप ज्ञान देत असतो, म्हणजेच माणसाच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंतचे जे समाजशास्त्राचे जो विकास आहे, जो इव्हॉल्युशन आहे, त्या संबंधीचं ज्ञान आपल्याला समाजशास्त्र या विषयातून भेटत असतो। त्यानंतर महत्त्वाचे समाजशास्त्र आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। एकतर आपल्याला जगातील जे महत्त्वाचे समाजशास्त्र आहेत त्यांच्याविषयी माहिती असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे भारतातील आहेत त्यांच्याविषयी पण आपल्याला माहिती असलं पाहिजे। तर प्रथम आपण ऑगस्ट कॉम्ट यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत। ऑगस्ट कॉम्ट यांचा जन्म 19 जानेवारी 1798 मध्ये फ्रान्स इथे झाला। ते गणितज्ञ व तत्ववेत्ते होते। त्यांनी सिद्धांत दिले आहेत 3, त्यामध्ये 3 अवस्थांचा नियम असेल, प्रत्यक्षवाद असेल, विज्ञानांचे वर्गीकरण, हे 3 सिद्धांत ऑगस्ट कॉम्ट यांनी दिलेला आहे। यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला आहे आणि यांना आपण समाजशास्त्राचे जनक पण म्हणतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। ऑगस्ट कॉम्ट यांच्या मते समाजशास्त्र हे 3 अवस्थांमधून गेलं आहे उत्क्रांतीच्या। त्यामध्ये धार्मिक अवस्था असेल, तात्विक अवस्था असेल आणि वैज्ञानिक अवस्था असेल। हे 3 तुम्हाला अवस्था लक्षात ठेवायच्या आहेत। एक धार्मिक आहे, एक तात्विक आहे आणि एक वैज्ञानिक आहे। त्यांचे 3 सिद्धांत आणि 3 अवस्था या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तिथे यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर एमिल डर्खाइन आहेत, यांचा जन्म 15 एप्रिल 1858 मध्ये झालेला आहे फ्रान्समध्ये। एमिल डर्खाइन यांनी सामाजिक तथ्य असेल, सामाजिक ऐक्य असेल, सामूहिक प्रतिनिधित्व असेल, सामाजिक मूल्ये, ज्ञानाचे समाजशास्त्र, समाजातील नैतिकता यांचा अभ्यास केला आहे। द सुसाईड हा त्यांचा ग्रंथ आहे। एमिल डर्खाइन यांनी आत्महत्येचा सिद्धांत हा मांडला होता आणि त्यांनी आत्महत्येचे प्रकार आहेत त्याबद्दल पण सिद्धांत दिले आहेत। एमिल डर्खाइन यांनी 4 प्रकारचे आत्महत्येचे प्रकार दिले आहेत। त्यामध्ये आत्मकेंद्रित आत्महत्या असेल, नियमविरहित असेल, परार्थवादी म्हणजेच परहितवादी आत्महत्या असेल आणि दैववादी आत्महत्या असेल, अशा प्रकारे 4 प्रकारे त्यांनी आत्महत्येचे प्रकार दिलेले आहेत। त्यानंतर विलियम ड्युबोर्ट्स आहेत, हे अमेरिकन समाजशास्त्र आहेत, इतिहासकार, नागरी हक्क कार्यकर्ता, लेखक आणि ते संपादक होते। अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचे कृष्णवर्णीय वंशाचे विरोधक नेते होते ते। विलियम ड्युबोर्ट्स यांनी द फिलाडेल्फिया निग्रो हा ग्रंथ लिहिला आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। द फिलाडेल्फिया निग्रो 1899 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता। त्यानंतर हॅरिएटल मार्टिना आहेत, त्या एक ब्रिटिश सामाजिक विचारवंत होत्या आणि पहिल्या स्त्री समाजशास्त्र होत्या। आपल्याला इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे। हॅरिएल मार्टिना ह्या पहिल्या स्त्री समाजशास्त्र होत्या।
यांनी ऑगस्ट कॉम यांनी लिहिलेला द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या फ्रेंच भाषेतील ग्रंथाचा 1839मध्ये प्रकाशित केला होता आणि त्याचाच जो अनुवाद आहे, भाषांतर आहे, ते 1853मध्ये हेरिएटल मार्टिना यांनी केला होता आणि त्याचे नाव द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम्ट असं ठेवलं होतं. सोसायटी इन अमेरिका हा त्यांचा 1937मधील प्रसिद्ध ग्रंथ आहे. आपलं लक्षात ठेवायचं आहे सोसायटी इन अमेरिका. आणि पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या इत्यादी बाब आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अब्दुल रहमान इब्न खाल्दून हे एक अरब समाजशास्त्रज्ञ होते, तत्त्वज्ञ होते आणि इतिहासकार होते. ते महान समाजशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मध्ययुग असेल, इतिहास लेखन असेल, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, लोकसंख्याशास्त्र असेल इत्यादी विषयांचे ते अभ्यासक होते. त्यांचे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणजे मुकादिमाह म्हणजेच परिचय मराठीमध्ये किंवा प्रोलेगोमेना हे पुस्तक त्यांचे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. या तिघापैकी तुम्हाला कुठलं पण नाव देऊ शकतात. परिचय असो, मुकादिमाह असो किंवा प्रोलेगोमेना असो, तर तुम्हाला अब्दुल रहमान इब्न खाल्दून हे आन्सर टिक करायचं आहे इथे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे कार्ल मार्क्स असतील. हे एक जर्मन होते. अभ्यासक, तत्त्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ व साम्यवादाचे रचनाकार, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जनक इत्यादी त्यांना उपमा दिल्या जातात. कार्ल मार्क्स यांनी वर्गसंघर्षाचा सिद्धांत हा मांडलेला होता. त्यामुळे त्यांनी मालमत्तेचे महत्त्व असतील, वर्गाचे ध्रुवीकरण असेल, अतिरिक्त मूल्य असतील, परमात्मा, अलगता, वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष क्रांती, दारिद्र्यात वाढ, कामगारांची हुकुमशाही, साम्यवादी समाजाचे उदय इत्यादी सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडले होते. यानंतरच्या पार्ट 2मध्ये आपण भारतातील समाजशास्त्राबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि काही मूलभूत संकल्पना आहेत आणि सामाजिक संस्था आहेत त्याबद्दलची पण माहिती आपण पार्ट 2मध्ये बघणार आहोत. याचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.